नमस्कार, मी अतुल सर. आज सेशनमध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामर मधील सिंपल प्रेझेंट टेन्स कधी, कुठं व कसा वापरायचा हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला इंग्रजी बोलता पण येईल आणि ग्रामर मधले सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होते. बघा, आज हा जो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हा चार पद्धतीने वापरला जातो. बघा, कुठं वापरला जातो. पहिला आहे त्रिकालबाधित सत्य. म्हणजे ज्या गोष्टी अशा असतात की ज्या त्रिकालबाधित सत्य, जसे की बघा, फॉर एक्झाम्पल, सूर्य पूर्वेला उगवतो, दररोज पूर्वेलाच उगवतो ना. का आज पूर्वेला उगवला आणि दुसऱ्या दिवशी पश्चिमेला उगवला? नाही, पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. हे काय तुमचं त्रिकालबाधित सत्य, ह्याच्यात तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. बघा, पाऊस दरवर्षी पडतो. पाऊस आपण पाडतो का? नाही, निसर्गाद्वारे पडतो. राईट. म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ठरलेल्या त्यांना काय म्हणतात? त्रिकालबाधित सत्य. बघा, फॉर एक्झाम्पल, टू मेक्स, बघा, टू अँड टू मेक फोर. दोन आणि दोन किती होतात? चार. बघा, दोन दोन आणि दोन म्हणजे पाच होत नाही. दोन आणि दोन हे चारच होतात. तुम्ही कुठेही जा, इंडियामध्ये कुठल्याही कोपऱ्यात जा, दोन आणि दोन म्हणले तर चारच होणार आहे. किंवा तुम्ही बाहेर अब्रॉड मध्ये जरी गेले, टू अँड टू मेक फोर असंच होणार. राईट. अशा गोष्टी, या अशा ज्या क्रिया आहेत ह्या कशात येतात? त्रिकालबाधित सत्यामध्ये येतात. राईट. त्याच्यानंतर बघा, सवयीने किंवा नित्यनेमाने केली जाणारी क्रिया. म्हणजे ज्या तुम्ही नेहमी क्रिया करता, तुमची जी सवय आहे नेहमी क्रिया करणारे, बघा त्याच्यामध्ये काय? ऑलवेज, नेव्हर, युजली, एव्हरीडे, डेली, जनरली हे असे क्रियाविशेषणे येतात. सॉरी, क्रियादर्शक शब्द वापरतात. जसे की बघा, ही युजली कम्स लेट. म्हणजे तो नेहमी काय? नेहमी काय करतो? तो उशिरा येतो. राईट. बघा, सवयीने किंवा नित्यनेमाने केली जाणारी क्रिया म्हणजे ज्या दररोज तुम्ही ज्या क्रिया करता, म्हणजे सारख्या क्रिया करता त्याच क्रिया. जसे की बघा, तुम्ही अभ्यास करता, आंघोळ करता, जेवण करता, ह्या काय तुमच्या रोजच्या क्रिया आहेत. त्याच क्रिया फक्त त्याच्यामध्ये येतात. कशा? सवयीने. पण कुठला काळ आहे? सिंपल प्रेझेंट आहे. दुसऱ्या कुठल्या काळामध्ये येत नाही. त्याच्यानंतर पहा, अट दाखविताना. काय अट? अट म्हणजे काय? इफ ची रचना असताना तुम्हाला काय करायचंय? तिथं तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचे. बघा कसं. बघा, फॉर एक्झाम्पल, इफ आय गो टू स्कूल, कॉमा, आय शॅल बिकम वाईज. ओके. हे जे इफ नंतरचं वाक्य आहे हे तुमचं काय आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं. म्हणजेच जेव्हा तुम्ही इफ वापरता त्याला अटदर्शक अशी वाक्यरचना म्हणतात. जेव्हा इफ नंतर जी वाक्यरचना घेणार ही तुमची काय असते? ही सिंपल प्रेझेंट टेन्स मधली असते. राईट. त्याच्यानंतर, नाटकातील पात्राचा अभिनय सांगताना किंवा क्रिकेटचा धावता वृत्तांत. म्हणजे बघा, नाटकातील पात्राचा अभिनय म्हणजे तुम्हाला एखादी स्क्रिप्ट दिली नाटकाचं, ते सांगताना तुम्ही काय करता? तिथं सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करता जास्तीत जास्त. त्याच्यानंतर आहे क्रिकेटचा धावता वृत्तांत म्हणजे कमेंट्री. जे काय कमेंट्री असते म्हणजे लाईव्ह मॅच सांगताना जे बॅक साईडला जे सांगतात की याने सिक्स मारला, हा चौका आहे, हा व्हाईट बॉल आहे. राईट. जी गोष्ट ते क्रिकेटच्या कमेंट्रीमध्ये सांगतात त्याच्यामध्ये ज्या वाक्यरचना ते ह्या सगळ्या कुठल्या काळाच्या येतात? सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, ह्या चार गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला तिथं हा काळ कसा वापरायचा हे लक्षात येऊन जाईल. हे जर क्लिअर झालं तर तुम्हाला ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट हे लगेच लक्षात येतील. तुम्हाला काय जास्त अडचण येणार नाही. बघा, बोलता येईल आणि ग्रामरही समजेल. बघा, ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.